नाही साधच आहे ना. साधा आहे. काय झालं? याला खात होता वाटतं तो. याला का तर आम्ही याला डबस लावला पूर्ण. अच्छा, म्हणजे एक साप दुसऱ्या सापाला हो खातो का? इथं. आणि एक तीच आहे त्याचे नजर ठेवून याला खाल्लेला का? हा. ओकलाय का तो? तो आहे ना तिथे निवांत? तो आहे तिथे त्याच्यावर. ठीक आहे, थांब. काढते, बघते जेवण काय. इथं खात होतं काय नाही का. हा, ते ओमेट केली त्याने. इथे खात होता पार्टीमध्ये. या सापाला खाल्लेलं. हा मेलाय पूर्ण आता. विरळा आहे. हा बी विषारी आहे. त्याला बाहेर काढत होता का तो. बाहेर काढत होता का? ते काय मुवमेंट चालू होती आणि तो आतमध्ये आला. दुसरा पळाला ह्याच्यात पाठीमागे मोबाईल आहे. तो मोठा आहे ना. हो हा मोठा आहे. अच्छा, काय गाड्या काढावं लागेल. काढा ना. चांगलं होईल गाडी काढायला. मी काढू शकतो. तर या ठिकाणी 2 साप होते मित्रांनो. एक साप त्याला खात होता. आता पुढे कोणता आहे ते बघूच आपण. पण ज्याला खाल्लंय तो विरुळा जातीचा बिनविषारी साप होता. जसं साप उंदीर खातात, बेडूक खातात, पक्षी खातात, तसेच बरेचसे साप हे सापाला पण खातात. मग त्या प्रजातीचे असो किंवा इतर प्रजातीचे असो. आता तो मेलाय म्हणजे एखादा विषारी साप असणार चावी आहे. बघू हा, का? नाही नाही, भीती काय माहितीये का? मी इकडून थांबेल इकडे होल इकडे पळेल. हो हो गाडीत नको घुसायला तुमच्या, अच्छा. म्हणून बाकी काय नाही. तिथं काय ठेवलं तर आपण तिथं. मी काय त्याला इकडे येऊन नाही देणार, पण तिकडे पळाला तर पटकन गाडीत घुसलं तर अवघड होईल. गाडी खोलत बसावं लागेल. तुम्ही बघितलं होतं का दादा ते काढत होतं त्यावेळेस? असं नाही काढणार त्यांनी, कोणाला तरी बघितलं असेल त्यामुळे तो काढायला गिळलेलं त्यांनी पुन्हा बाहेर काढलं. लक्ष द्या ना, डायरेक्ट खाली जाईन तो पळून. तिथं तुम्ही लक्ष द्या हो फक्त. मी इकडे लक्ष देईन. घ्या दादा हे. तुम्ही पाईप पाईप जायचं. नाहीये. या side हा वर गेला असेल ना. वरती जाऊन मध्ये बसलाय बघा फरशांच्या इथे बसलाय इथे वरती. हा चला. चालाक साप. हा स्मार्ट आहे ना एकदम. नाही तसेच असतात. हुशार. चालेल. नाही 5-10 मिनिटं लागतात ते सापडलेलं आले. आता इथे खाली आहे. हा, बाय. चालतंय. माझं लक्ष आहे त्याच्यामध्ये. हे बघा उतरते खाली. काही सोडलं तर खालीच जाणार, जागा कुठे आहे त्याला? तेव्हा इथे बसलाय. नाही साधच आहे ना. साधा आहे. बापरे. बोलले ना ओ पण काढला तर आवाज येतो मी. बापरे. साहेब नागिन. नाही तोंडावरून निघतच नाही. नाही तिथं नाही, सांगितलं ना तुम्हाला. नाही साधा डुप्लिकेट दोन्ही असतं का? म्हणजे साधा असली हा, तो वळखायलाच आला नाही बारीक तोंड मुळे. असं सहज सहज खाण्यात काढत ते. हे पण म्हणलं साधं आहे. म्हणलं नाही म्हणलं नागिन. मला साधाच वाटलं तो. ते बघा इथे. वरती. आलाय अरे जाम हुशार. इथून निघालं बाहेर. येऊ द्या ना, बाहेर आलं तेवढं चांगलंच आहे आपल्यासाठी. एवढा बारीक दिसतंय तोंड बघा ना त्याचं.
नाक कायमस्वरूपी असं फणा काढून नाही फिरत. हो का? विटायला असतो फणा. मला काय भीती वाटली तेवढंच हे करतो. मला इकडं हा, मारा. भीती वाटली किंवा समोर काय हालचं झालं पळून जाईल पण तो. ते आता पळण्याच्या तावडीमध्ये त्याला नाही, समज तुला नाही. चप्पल आहे, हा? हम्म, तो तिकडे स्टेजला चप्पल आहे. नाही नाही तिकडं नाही मी आहे काळजीच त्यांनी नका पकडतात. करू. इकडं येतो. नाग डेंजर आहे हा जरा. कुठूनही तोंड घालतात ते. बापरे. वरती अरे जाते. बापरे. सरळ कसला चढलाय तो. बाप. बापरे. त्याला जागाच नाही आता 2.5-3 त्याच्यामुळे. फूट आरामशीर उडी मारेल ना तो. हो नाही एवढी पण नाही पण बऱ्यापैकी कमरापर्यंत आपल्या एवढी नाही. ते किती वर चढलाय तो. बघा म्हणतात कशात चढतोय आधार घेऊन पण त्याला असं सरळ वरती नाही जात येणार एकदम. नाही जात. नाही भिंतीवर चढणारा साप नाही येतो दुसरा आहे जातो वरती. बापरे. हे उन्हाळ्यामध्येच असे चिडके हा नाग असतात. हा ना. बाकी तेवढे चिडके नसतात मग उन्हाळ्यामध्ये नाग ज्यावेळेस आम्ही पकडतो ना हो. भयंकर राग. तर शिकारीच्या शोधात आलेला हा नागोबा याने विरुळा पण गिळला बिनविषारी जातीचा. त्याला खात होता पण कोण आला तरी त्याने बघितलं आणि त्याने काय केलं खाल्लेला साप पुन्हा तिथे पाठीमागे मी तुम्हाला दाखवलं त्याने तिथे तो उलटी केली. साप जसं खाऊ शकतात तसं पुन्हा ओकू पण शकतात. आपल्याकडे तसे नाही आहे खूबी पण त्यांच्याकडे आहे त्यालाही. तर भीतीपोटी चपळ होता यावं म्हणून त्याने तो ओळखला आणि येऊन इथं लपून बसलेला. उन्हाळ्यामध्ये मी सांगत असते उन्हाळ्यामध्ये हे नाग असेच चिडके असतात भयंकर रागिष्ट असतात. जसं आपल्याला गरमी सण होत तसं त्यांनाही नाही होत सण. शिकारीच्या शोधात किंवा मग जवळून बघू बी नको. थंडाव्यासाठी हे आपल्या घराच्या दिलेले येतात. फरशा फार जड येतात. सिमेंट याला भरपूर चिडलाय आता. त्याचाच आवाज आहे ना ह्यो. बघू शकाल नीता मॅडमनी शेवटी पकडलं. खूप मोठा आहे आणि चिडल्या लोकांना हळू नका ताई हळू नका तुमच्यापर्यंत नाही आहे ना असा. बाहेर फिरू शकता पण उन्हाळ्यामध्ये बिल्डिंगच्या खाली पार्किंग मध्ये जिन्याखाली आडगळीच्या वस्तू ठेवायच्या नाही. आपण त्याला घाबरतोय आणि तो आपल्याला घाबरतोय. डेंजर आहे. चला. याला काय करा